हाय टू फॅमिली, टॅलेंटेड कुकमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे गुजराती कढी. तर चला, कोण कशी कढी बनवते, कोण कशी कढी बनवते, मी बनवते गुजराती कढी. तर ओके, चला साहित्य बघूया. हो, साहित्य बघायच्या अगोदर जे कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि हा ब्लॉग कढीचा पूर्ण बघा. ओके, तर चला बघूया साहित्य. तर कढीसाठी मी इथे घेतले 1 वाटी दही घेतले आणि 2 चम्मच बेसन घेतले, चवीनुसार मीठ आहे. आणि त्यानंतर तडक्यासाठी घेतलेला आहे कढीपत्ता घेतलेत. तुम्हाला पाहिजे तेवढा कढीपत्ता घेऊ शकताय तुम्ही. आणि इथं मेथीदाणा आहे, थोडासा मेथीदाणा घ्यायचं. आणि हे आहे लवंग असे 4 लवंग घेतले. 4 ते 5 मी काळी मिरी घेतलेत. आणि त्याचबरोबर मी जिरासुद्धा घेतलेला आहे. आणि त्यानंतर 5 ते 6 हिरवी मिरची, 10-15 लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा आलं. तर चला बघूया आपण आता. एवढं साहित्य घेतलं आहे अशी मस्त. चला, मी इथे हिरवी मिरची, लसण आणि अद्रक हे थोडं कुटून घेणार आहे. मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे. आलं कट करून घ्यायचं, म्हणजे कसं लवकर कुटले जातं. तुमच्याकडं खलबत्ता असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये पण खूप छान बनतं हे. तर आमच्या इथं खलबत्ता नाही आहे पण छोटा आहे, तर त्याच्यामुळे मी मिक्सरमधनं काढून घेते. चला मिक्सरमधनं काढून घेऊया. तर इथं मी कढाई घेतले. कढाईमध्ये आपण दही टाकायचं आहे. ओके, दही टाकलं. आता त्याचबरोबर आपण हे कुटलेली हिरवी मिरची, लसण, अद्रकचं पेस्ट दह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्याचनंतर हे बेसन, तर बेसन पण ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हो, गुजराती कढीमध्ये हळद नाही टाकायचं. गुजराती कढी म्हणजे एकदम साखर टाकून अशी गोड बनवली जाते, पण मी तशी गोड नाही बनवणार कारण आमच्या घरामध्ये गोड नाही आवडत. तर हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण थोडंसं पाणी टाकूया. हे मिक्सरमध्ये कुटलेलं आहे, ते आपण थोडंसं ढवळून मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. अशी गाठी वगैरे सगळे फोडायचे. हिरवी मिरचीचा खाट खूप येते, एकदम तिखट आहे ना मिरची. तर चला, आपण ह्याच्यामध्ये अजून पाणी ॲड करायचं आहे. तुम्हाला पाहिजे तुम्ही तेवढं पाणी टाकू शकताय कढीमध्ये. गॅस ऑन करून घेऊया आणि त्यावर ठेवूया कढाई. चला, आता हे चांगलं शिजत राहतं. थोड्या काय अशा गाठी असतील बेसनच्या. चला, आपण कढी तर आता शिजायला टाकलेली आहे. तर आपण पकोडी बनवून घ्यायची थोडी, कारण कढीमध्ये पकोडा खूप छान लागतं, कढी पकोडा. तर चला थोडेसे पकोडे बनवूया. त्यासाठी मी घेतलं इथं 2 ते 3 चम्मच बेसन घेतलेलं आहे. थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्याचबरोबर थोडासा जिरा टाकायचा आहे. त्यानंतर हळद. यामध्ये मिरची पावडर वगैरे टाकायचं नाही. तर चला घोल बनवून घेऊया आपण. आणि त्याचबरोबर थोडासा सोडा किंवा विनो टाकायचा आहे. तर विनो नाही आहे तर मी थोडासा सोडा टाकणार आहे, 2 चिमट.
कारण विनो आणायचा आहे, त्यामुळं मी सोडा टाकून घेते. मिक्स करून घ्यायचे असं. म्हणजे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, असं पीठ करून घ्यायचं आहे. चला तुम्ही बघू शकता, ह्या साईडला मी कढी ठेवलंय शिजत आणि ह्या साईडला पकोडे तळणार आहे, कढी पकोडा. ओके, तर चला आपण घोल एकदम छान भिजलेला आहे. आपण अजून थोडं असं मिक्स करून घेऊया. आणि पकोडे बनवायला सुरुवात करूया. तर चला, असे एकदम गोल गोल पकोडे बनवायचे, कारण कढीमध्ये ना एकदम छान दिसतात. गॅस मोठा करूया. जास्त मोठे पण नाही करायचे पकोडे आणि जास्त लहान पण नाही करायचे. असे मस्त पकोडे तळून घ्यायचे, कारण पकोडे असल्याशिवाय कढी खाण्यामध्ये मजा नाही येत, हो ना. परतून घ्यायचं. म्हणजे बघा, प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी असते कढी बनवायची. मला पण प्रत्येक म्हणजे असं कढी बनवण्यामध्ये मजा येते. आणि जर कोणाला म्हणजे तुम्ही कशी बनवताय कढी तेही कमेंट करून तुम्ही सांगू शकताय. असे तळून घेऊया. छान फुगले ना मस्त एकदम. चला तळू द्या. ओके, तर चला, कढी पण एकदम मस्त शिजते. चांगली शिजू द्यायचं कढी. जास्त पातळ पण करायचं नाही, पाणी पाणी, आणि जास्त घट्ट पण नाही करायची. तर हे झाले आपले पकोडे तयार. कारण पीठ एकदम छान भिजल्यामुळं आपण म्हणजे काहीतरी मी 10 किंवा 15 मिनटं भिजत ठेवलं होतं पीठ. तर अशी एकदम छान सॉफ्ट सॉफ्ट भजी होती. चला, भजी तळलेली आहे, काढून घेऊया आपण आता. पूर्ण तेल निपटून घ्यायचं आहे. जे काय उरलेलं आहे बेसन, तर अजून भजी काढून घ्या. चला, आता कढी पण शिजलेली आहे. आपण आता तडका मारूया, म्हणजेच फोडणी मारूया. तर चला, तर फोडणीसाठी तुम्ही तूप पण घेऊ शकताय किंवा तेल पण घेऊ शकताय. तर मी इथं घेतलंय तेल. तेल चांगलं तापू द्यायचं. कुकर ठेवूया साईडला काढून, भात पण झाला आहे. ह्याला खूप वेळ लागते, तर मी या साईडला ठेवते तापेपर्यंत. चला, या साईडला फोडणी टाकूया. तेल चांगलं तापू द्यायचंय. आपण हिरवी मिरची, लसूण, अद्रक तर अगोदरच मिक्सरमधनं काढून टाकलेलं होतं. तर चला, आता टाकूया आपण मेथी दाणा. मेथी दाणा टाकूया, कारण मेथी खूप जाड असते, त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतो. त्यानंतर आपण टाकूया जिरा.
त्यानंतर काळी मिरी आणि लवंग. ओके, थोडंसं परतून घेऊया ह्याला. परतून घेतलं, एकदम चांगलं कढलेलं आहे. त्यानंतर आपण टाकूया कढीपत्ता. कढीपत्ता पण एकदम असं छान हे करू द्यायचं आहे. कडक कडक झाला की काढायचं. एकदम मस्त फोडणीचा किती मस्त वास येतोय ना. तर आपण आता कढीमध्ये टाकूया. ओके, चला चांगला तडका झालेला आहे. आणि हा गॅस आपण बारीक करूया कढीचा, कारण कढीला असं तडका वरून टाकला की एकदम असं जास्त वरती येतं. चला बघूया आपण. चला फोडणी टाकूया आता. झाली कढी तयार. वाव, मस्त वास येतो. आणि म्हणजे जास्त आंबट नसेल तर आपण थोडंसं लिंबू पण टाकू शकतो. थोडंसं लिंबाचा रस टाकूया. म्हणजे जास्त तिखट वगैरे झालं तर ते मॅनेज होऊन जातं लिंबाच्या रसाने. तर चला, झाली आपली कढी तयार, गुजराती कढी. तर आपण गुजराती कढीमध्ये हळद नाही टाकलो, फक्त पांढरी कढी आहे. हे फक्त बेसनचा फ्लेवर आलेला आहे. आपण हळदी नाही टाकली यामध्ये. चला थोडंसं कढी येऊ द्या ह्याला, बघूया आपण. ओके, चला आता कढी बनलेली आहे आणि आता आपण टाकूया यामध्ये पकोडे. अशी मस्त कढी बनलेली आहे, काय सांगावं. खाल्लं तर समजेल ना तुम्हाला, त्यामुळे माझा पूर्ण ब्लॉग बघा. ओके, तर अशी मी मस्त कढी बनवली आहे. ह्याला गुजराती कढी म्हणतात. गुजराती कढी किंवा पकोडे कढी असं बोलतात. आणि खूप छान झाली, खूप मस्त वास पण येतो ह्याचा. आणि हो, ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो कमेंट नक्की करा कशी वाटली कढी तेही. ओके, तर चला आपण घेऊया ताट वाढायला. असं मस्त मी बाउलमध्ये घेतलेत पकोडी वगैरे. आणि ज्याला कोणी साखर टाकायची असेल त्यांनी साखर पण टाकू शकताय. आणि हे झालं कढी भात. तर या जेवायला. ओके, बाय, लव यू.